प्रधानमंत्री आवास योजना 2026 या योजनेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा बघा. भारतातील संपूर्ण भारतामध्ये लाखो गरीब आणि गरजू कुटुंबासाठी एक प्रमुख आधार बनलेली योजना आहे. तात्पुरत्या आणि सुरक्षित घरामध्ये राहणाऱ्या कुटुंबांना कायमस्वरूपी घर उपलब्ध करून देणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाद्वारे केवळ घरांच्या समस्या सोडवत नाही तर लोकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासही मदत करत आहेत. बघा, PM आवास योजना 2026ची नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. पात्र कुटुंबांना घर बांधण्यासाठी जवळपास 1,20,000पर्यंतची मदत मिळेल. प्रधानमंत्री आवास योजना ही ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागामध्ये राबवली जाते. बघा, सर्वात प्रभावी योजना म्हणून ही मानली जाते. एका कुटुंबाला सुरक्षित आणि कायमस्वरूपी घर मिळावे या योजनेचा सुनिश्चित करणे मुख्य उद्देश आहे. भारतातील अनेक कुटुंबे आजही माती, पत्रे किंवा इतर कमकुवत साहित्यापासून बनवलेल्या तात्पुरत्या घरामध्ये राहतात, जी मुसळधार पाऊस किंवा अत्यंत खराब हवामानाच्या परिस्थितीत धोकादायक ठरू शकतात. या योजनेमुळे बेघरपणा आणि असुरक्षित घरांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. ही रक्कम थेट बँक खात्यामध्ये येते, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तर पारदर्शकता सुनिश्चित होते बघा, आणि भ्रष्टाचार कमी होतो. लाभार्थी या पैशांचा उपयोग योग्य छप्पर, भिंती किंवा स्वच्छ सुविधांसह मजबूत घरे बांधण्यासाठी करू शकतात. गेल्या काही वर्षामध्ये योजनेने लाखो कुटुंबांना कच्च्या घरापासून कायमस्वरूपी घरामध्ये रूपांतरित केलेले आहे. लक्षात घ्या, ज्यामुळे त्यांचे राहणीमान आणि सामाजिक सुरक्षासुद्धा सुधारली असं स्पष्टपणे यांचं म्हणणं आहे, आणि हे अगदी बरोबर आहे. प्रधानमंत्री आवास योजना 2026 ची नवीन यादी जाहीर होणे गृहनिर्माण लाभार्थ्यांसाठी अर्ज केलेल्या कुटुंबासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. या ठिकाणी तुम्ही नावही त्या लिंकवर जाऊन बघू शकता. बघा, तुमचं नाव आहे की नाही. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे थेट हस्तांतर. आपण जे बघितलं आता नाही का, अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे येतात. घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार हप्ते या ठिकाणी दिले जातात. बघा, लक्षात घ्या. प्रोसेस कशी आहे, पैसे येण्याची प्रोसेस कशी आहे. पुढील पेमेंट मंजूर करण्यापूर्वी स्थानिक जे अधिकारी बांधकामाच्या टप्प्याची पडताळणी करतात. ही संरचित प्रक्रिया पारदर्शकता राखण्यास मदत करते आणि निधीचा योग्य वापर सुनिश्चित करतात. बघा, प्रधानमंत्री आवास योजना गृहनिर्माण सहाय्यासोबतच मूलभूत सुविधा पुरवण्यावरही लक्ष केंद्रित करते. लाभार्थ्यांना शौचालय, वीज जोडणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय असलेली घरे बांधण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यामुळे कुटुंबाच्या जीवनाचा एकूण दर्जा आणि आरोग्य स्थिती सुधारते. ही योजना विशेषतः ग्रामीण भागामध्ये सुरक्षित आणि आरोग्यदायी राहणीमानाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आली. घरांची सोय आणि अत्यावश्यक सुविधांचा मेळ घालून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे राहणीमान उंचावणे सरकारचे उद्दिष्ट आहे. हा सर्वांगीण दृष्टिकोन या योजनेला अधिक प्रभावी आणि दीर्घकालीन विकासासाठी फायदेशीर बनवतो. बघा, लक्षात घ्या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील निवडक लाभार्थ्यांच्या बांधण्यासाठी जवळपास 1,20,000 रुपये आर्थिक मदत आहे. ही रक्कम डायरेक्ट बँकेमध्ये येते. ज्याला आपण म्हणतो DBT, थेट लाभ हस्तांतरण. मैदानी भागामध्ये ही रक्कम आहे 1,20,000, पण डोंगराळ भाग असेल तर ही आहे 1,30,000, आणि थेट बँकेमध्ये आपल्या अकाउंटमध्ये येते. कोणताही मध्यस्थ यामध्ये नाही. लक्षात घ्या. लाभ कोणाला भेटतात तर ज्यांना कायमस्वरूपी घरं नाहीत, ग्रामीण घरातील जे कुटुंब आहे, गरीब आहेत, कमी उत्पन्न असलेले, जे SC डेटामध्ये जे निवडलेले लाभार्थी त्यांना, आणि जे शासकीय निकषानुसार पात्र आहेत. बघा, आवश्यक डॉक्युमेंट आहेत. आधार कार्ड आहे, बँक पासबुक महत्त्वाचं आहे, मोबाईल नंबर जो लिंक असेल आधार कार्डशी, उत्पन्नाचा दाखला आणि पत्त्याचा पुरावा म्हणजे रहिवासी दाखला. योजनेचे फायदे आपण बघितलेच तरी गरीब कुटुंबाला कायमस्वरूपी घर बांधकामासाठी आर्थिक सहाय्य, चांगल्या राहणीमानाची परिस्थिती, वीज आणि पाण्याची सुविधा आणि सुधारित जीवनमान. पेमेंट तर डायरेक्ट अकाउंटमध्ये येणार आहे. काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तशी कळवा. जय हिंद, जय